गुन्हेगाराला प्रशासनाकडून एनओसी दिल्यासारखं आहे असं माझं वैयक्तिक मत आहे की गुन्हे करा, पोलीस प्रशासन तुमच्या सोबत आहे. याच्यातलाच तो भाग त्या CCTVतून आपल्याला सगळ्यांना बघायला भेटला. आणि हे किती सगळे सराईत गुन्हेगार आहेत, ही टोळी किती मोठी आहे, यांच्या सगळ्या संपत्त्या बघितल्या, यांचं सगळं धन बघितलं, यांच्याकडे किती आहे, यांचे सोर्सेस बघितले, तर सगळ्या जनतेची लूट करून, सगळ्या जनतेला धोका देऊन, खंडणी मागून, अपहरण करून, खून करून हे मिळवलेली माया जी आहे, त्या संदर्भात सरकारने गांभीर्याने विचार करून त्याच्यावर ॲक्शन घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे. मुख्यमंत्र्यांशी तुम्ही भेटला होतात प्रत्येक ठिकाणी. आज मुंबईत म्हणजे राज्याच्या राजधानीत मोर्चासाठी यावं लागते. मुख्यमंत्र्यांनीही जे शब्द दिला होता तो त्याच्यात काही कमी राहिले? अजून काही मुख्यमंत्र्यांची भेट किंवा येत्या काळातलं काही नियोजन आहे? ज्या शब्द दिला होता तो पाळला जातो? मुख्यमंत्री साहेबांनी जर या गोष्टीचा आत्तापर्यंत आढावा घेतला तर त्यांच्या एक गोष्ट लक्षात येईल प्रामुख्यानं, ते खूप हुशार आहेत, त्यांची कार्यपद्धती चांगली आहे आणि आम्ही त्यांच्या शब्दावर विश्वास ठेवलेला आहे. पण आता त्यांनी जर एकंदरीत आढावा घेतला तर त्यांना असं लक्षात येईल की हे सगळं जे बीड जिल्ह्यातलं वातावरण आहे, बीड जिल्ह्यातली जी परिस्थिती आहे, याला नक्कीच राजआश्रय आहे. काही व्हिडिओ ऑडिओ क्लिप पण तुम्ही 2 दिवसापूर्वी बघितलेले आहेत. ते जरी दावा करत असेल ह्या खोट्या आहेत, तरी समाज सगळा म्हणतोय की त्या खऱ्या आहेत. आणि त्यांनी गुन्हेगारी करताना ह्यांचं सगळं जे साम्राज्य होतं, त्या साम्राज्यामध्ये कधीतरी आपण उघडं पडू अशी कधीही त्यांनी अपेक्षा केली नव्हती. कारण का हे जे बळ दिलेलं आहे या सगळ्यांना एवढं मोठं होतं, त्यातून त्यांना गुन्हेगारी करताना, गुन्हेगारांना पोसताना किंवा गुन्हेगारांना अभय देताना कधीही विचार केला गेला नाही. याचा विचार माननीय मुख्यमंत्री साहेबांनी केला पाहिजे आणि त्याच्यावर क्विक ॲक्शन घेतली पाहिजे आणि ती समाजाला दिसली पाहिजे असं मत आहे आमचं. एक ही बाजू आहे, दुसऱ्या बाजूला अटकेत असणाऱ्या आरोपींना काही स्पेशल ट्रीटमेंट मिळते असा देखील एक आरोप होतोय वारंवार. मग ते दवाखान्यातनं ICUमध्ये ॲडमिट होणं असेल किंवा ज्या जेलमध्ये ते आहेत त्या ठिकाणी देखील अशाच पद्धती एक स्पेशल ट्रीटमेंट मिळते, हा देखील एक आरोप होतोय. तुम्हाला तथ्य वाटतंय त्या भागात? आणि जर हे खरं असेल, काय नेमकी मागणी करा? बीडच्या बाहेर त्यांना हलवलं पाहिजे? आता खरं तर ही जेल प्रशासनाची सगळी जिम्मेदारी आहे. पण आरोपींना काय झालंय, आरोपींना न्यायालयीन कोठडी लागली की